आजपासून येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये राज्यामधील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलाय। यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार यासह इतर अनेक ठिकाणी आज पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलाय। तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे। दरम्यान अवकाळी पावसामुळे शेती पिकांना सुद्धा फटका बसू शकतो। आणि या संदर्भात पुणे वेधशाळेचे अधिकारी SD सानप यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। जे आर्द्रतेचं प्रमाण आहे वातावरणाचं ते वातावरणामध्ये ते वाढलेलं आहे आणि अशी परिस्थिती हे पाऊस पडण्यासाठी किंवा ढगाळ वातावरण असण्यासाठी पूरक असते। तर येणाऱ्या 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघाल, हवामानाचा अंदाज जर बघाल तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जसं की पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, सातारा ह्या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि गारपीटसुद्धा होण्याची शक्यता येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आहे। आणि बाकीचे जे 2 ते 3 दिवस आहेत त्यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।